आम्ही चाललेलो आहोत जनार्दन स्वामी आश्रमात. तर राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचा आश्रम तपोवन येथे आहे आणि तिथे त्यांचे परमश्रद्धेय जे शिष्य आहेत माधवगिरी बाबा, त्यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा आहे आणि आम्ही त्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आश्रमात चाललेलो आहोत आणि तो इथे साजरा होणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते. चला आता आम्ही आश्रमात चाललेलो आहोत. नाशिकच्या तपोभूमीत असलेला श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा आश्रम आहे आणि तेथे परमपूजनीय, परमवंदनीय, परम आदरणीय योगी यतीजती माधवगिरी बाबा यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा होणार आहे. त्यासाठी आम्ही दत्त जयंतीच्या मुहूर्तावर येथे आलेलो आहोत. वारकरी संप्रदायातील हे मुले येथे आलेले होते आणि संध्याकाळच्या वेळेस त्यांनी हरिपाठ घेतला. वातावरण खूपच सुंदर झालेले होते. बाबांच्या दर्शनासाठी इथे खूप लोक आलेले होते आणि इथे कार्यक्रमाची सजावटही खूपच छान केलेली होती. ही विभूतीची मैत्रीण आणि आई आहे. त्यांनी येथील कार्यक्रमाची फुलांची खूप सुंदर अशी सजावट केलेली होती. तर आज आमच्या माधवगिरी बाबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त येथे खूप सारी गर्दी झालेली होती. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या संत उक्तीप्रमाणे भगवंताचे भक्त किंवा थोर सद्गुरूंचे शिष्य सुद्धा पुण्यवान कुळ, आचार विचार संपन्न अशा मातापितरांच्या पोटी जन्माला येतात. आदरणीय माधवगिरी बाबांचा जन्म डोणगाव येथे, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, राज्य महाराष्ट्र येथे दिनांक 27/12/1955 रोजी श्री दत्त जयंतीच्या दिवशी झाला. त्यांच्या मातोश्रींचे नाव गंगाबाई आणि पित्याचे नाव श्री शंकरराव सखाराम चव्हाण. माधवगिरी बाबांचा जन्म श्री दत्त जयंतीच्या मुहूर्तावर झालेला आहे. हा सामान्य योगायोग नाही. याचे कारण पुण्यवान पुरुषाचा जन्मच महाशिवरात्री, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा अशा पवित्र दिवशीच होत असतो. अशा पुण्यात्मांचा जन्मकाळात विधातासुद्धा काही विशेष अशा योजना करूनच अशा सत्पुरुषांना विशिष्ट कुळात जन्माला घालतो. परमपूज्य माधवगिरी बाबांबद्दल लिहिताना मनात नितांत आदर दाटून येतो. माधवगिरी बाबा हे परमपूज्य जनार्दन स्वामींचे लाडके शिष्य. बाबाजींचे धर्म सुधारणेचे, समाज सुधारणेचे कार्य यशस्वीरित्या पुढे चालवण्याचे कार्य आजही माधवगिरी बाबा करीत आहेत. परमपूज्य बाबाजींच्या महानिर्वाणानंतर अहोरात्र समाजकार्यासाठी माधवगिरी बाबा आजही झटत आहेत. बाबाजींच्या मुद्रेवर जे भाव होते तेच माधवगिरी बाबांच्या मुद्रेवर जाणवतात. प्रेमळ स्वभाव ही माधवगिरी बाबांची विशेष बाब. जेव्हा जेव्हा आश्रमात बाबांच्या दर्शनासाठी जाल तेव्हा तेव्हा माधवगिरी बाबा आपुलकीने चौकशी करून आपल्याला मार्गदर्शन करीत असतात. परमपूज्य जनार्दन स्वामींप्रमाणे सर्वसामान्य जनतेत त्यांचाच एक भाग बनून आपल्या प्रत्यक्ष कृतीने सद्विचारांची प्रेरणा जागृत करण्याचे कसब हे माधवगिरी बाबांकडे आहे. आपल्या रसाळ वाणीने, उपदेशाने, प्रवचनाने बाबाजींच्या कार्याचा प्रसार करताना माधवगिरी बाबा सहजरित्या मनुष्याच्या हृदयात जागा करतात व चांगल्या कार्यासाठी प्रेरित होतात. बाबांच्या अभिष्टचिंतनानिमित्त येथे खूप सारे साधू महंत आलेले होते. 7/7/2007 पासून बाबांनी मौन व्रत धारण केलेले आहे. तिन्ही त्रिकाळ जप, तप, ध्यान, संध्या हे बाबांचं अविरत असं कार्य आहे. प्रचंड अशी वाचनाची आवड आहे. बाबांच्या रूममध्ये अनेक पुस्तकं आहे आणि बाबा नेहमी वाचन करत असतात. आज आश्रमात अभिष्टचिंतनानिमित्त हजारोंनी लोक उपस्थित होते. सर्वांनी बाबांना अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा दिल्या आणि बाबांकडून आशीर्वाद घेतले. त्यानंतर सर्वांचा महाप्रसाद झाला. जनार्दन स्वामींना एवढेच सांगेल की आपल्या माधव बाबांना निरोगी उदंड आयुष्य द्या. माधवगिरी बाबांच्या चरणी आज माझा साष्टांग दंडवत. धन्यवाद.